नमस्कार मैत्रिणींनो. आजकालच्या फॅशनच्या या जगामध्ये आरीवर्कला खूप मागणी आहे. परंतु हे आरीवर्क आपण जर बाहेरून करून घ्यायचे म्हटले तर हजारो रुपयांचा खर्च होतो. तेच आपण घरच्या घरी जर शिकले तर आपला खर्च कमी होतो. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आरीवर्कचा क्लास, तेही एकदम फ्रीमध्ये. ऑनलाईन व्हिडिओ पाहून तुम्ही हा क्लास करू शकता. चला तर मग आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण पाहूया आरीवर्कसाठी काय काय साहित्य लागते. चला तर मग पाहूया काय लागणार आहे आरीवर्कसाठीचं सामान. तर सगळ्यात पहिले ही लाकडी रिंग आहे 18 इंचाची आणि याला इथे ॲडजस्टमेंटसाठी एक स्क्रू दिलेला आहे. इथून आपण हे ॲडजस्ट करू शकतो आणि ह्या 2 रिंग्स असतात एकमेकांमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला कपडा टाकायचा असतो. त्यानंतर ही रिंग आपल्याला लागणार आहे. ही 18 इंचाची रिंग आहे. याला असे चारी बाजूला होल दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्याचे जे पाय आहेत ते बसवायचे आणि इथे ॲडजस्टमेंटसाठी असा नॉब दिलेला आहे. आणि याच रिंगला हे 4 पाय आपल्याला जोडायचे असतात. त्याला इथे स्क्रू दिलेले आहेत. हे आपल्याला काढून घेऊन या रिंगला लावून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण 4ही पाय याचे लावून घ्यायचे आणि स्टँड तयार करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे स्टँड असे आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यावरतीच आपल्याला ती लाकडी रिंग जी आहे ती ठेवून त्याच्यावरती आरीवर्क करायचं असतं. त्यानंतर आरीवर्क करण्यासाठी असा हा कॉटनचा कपडा लागणार आहे ज्याच्यामध्ये सुई अडकत नाही. यानंतर आपल्याला लागणार आहेत काही सुई आणि धाग्यांचे प्रकार. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ही आरीवर्कसाठी लागणारी सुई. ही 14 नंबरची सुई आहे आणि 0.5 mm ची आहे. ट्युलिप जापान या कंपनीची आपण सुई वापरायची आहे आणि याला हे असं समोरचं टोक आहे. या आरीवर्कच्या सुईने आपण जरीच्या धाग्याची वर्क करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला सिल्वर, कॉपर कलरमध्ये सुद्धा जरीचे धागे मिळतात. त्याचीही आपण डिझाईन बनवू शकतो या आरीवर्कच्या सुईने. त्यानंतर आपल्याला लागतील काही हातशिलाईच्या छोट्या सुया ज्या की या सिल्क थ्रेडसाठी लागतात डिझाईन बनवण्यासाठी. आणि त्याच पद्धतीने हे डोली धागा या पद्धतीची सुई लागणार आहे ज्याला टोक कमी आहे. आणि असे सिल्कचे धागे सुद्धा आपल्याला लागणार आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये. त्यानंतर आपल्याला लागणार आहे B7000 ग्लू, जो की आपण कुंदन आणि इतर जे आपले स्टोन्स आहेत ते चिकटवण्यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर लागणार आहे असं कटर, धागे कट करण्यासाठी खूप यूजफुल आहे. आणि व्हाईट पेन्सिल की ज्याच्या सहाय्याने आपण कापडावरती डिझाईन काढून घेऊन त्यानंतर डिझाईन बनवू शकतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत काही बीड्स आणि काही स्टोन चेन्स, सिक्वेन्स आणि आरीवर्कला लागणारे भरपूर सारे मटेरियल जे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि डिझाईननुसार सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर हे स्टोन चेन आहे. ही साधारण 20 रुपये मीटरप्रमाणे आपल्याला भेटेल. त्यानंतर हे आहेत कट बीड्स
जे की सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि कुर्तीला ब्लाऊजला याच्या डिझाईन्स खूप छान दिसतात. त्यानंतर हे आहेत त्याच्या पुढच्या नंबरचे कट बीड्स. हे आहेत सिक्वेन्स. हे आहेत शुगर बीड्स नंबर 3चे. हे आहेत शुगर बीड्स सगळ्यात छोट्या साईजचे. त्यानंतर हे आहेत कुंदन. कुंदन आपल्याला हव्या त्या शेपमध्ये, साईजमध्ये, जसे पाहिजेत तसे कलरमध्ये पण अवेलेबल भेटतात. त्यानंतर हे आहेत कुंदन. हे आहेत शुगर बीड्स नंबर 2चे. याचे आपल्याला असे गज मिळतात. ही आहे जरदोसी. हे आहेत व्हाईट मोती. ह्यात पण आपल्याला हवे ते नंबर, हवी ती साईज भेटते. त्यानंतर हे आहेत ड्रॉप बीड्स. हे 3 नंबरचे आहेत आणि हे आहेत ड्रॉप बीड्स 2 नंबरचे. आपल्याला हव्या त्या नंबरमध्ये, हव्या त्या साईजमध्ये हे सगळे मणी आणि सगळे कुंदन अवेलेबल होतात. त्यानंतर हे पण शुगर बीड्सच आहेत सगळ्यात छोट्या साईजचे. त्यानंतर आपल्याला ही लाकडी रिंग घ्यायची आहे. आपण आता यात कापड कसे ठेवायचे ते पाहून घेऊया. सगळ्यात सुरुवातीची स्टेप आहे ही. तर ही जी प्लेन रिंग आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तो कॉटनचा जो कपडा आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. एकदम प्लेन असं टाकून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ही जी ॲडजस्टमेंटची रिंग आहे ती याच्यावरून आपल्याला लावून घ्यायची आहे आणि ती लावताना एकदम अशी टाईट लावून घ्यायची, म्हणजे कपडा सरकणार नाही. ही अशा पद्धतीने कपडा ठेवल्यानंतर हे इथून थोडं टाईट करून घ्यायचं आणि कपडा असा ताणून घ्यायचा. दोन्ही रिंग्समध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचा आणि असा हा कपडा लावून झाल्यानंतर आपल्या स्टँडला लावून घ्यायचं. या स्टँडवरती आपल्याला ही रिंग लावून घ्यायची आहे. ही अशा पद्धतीने एकदम टाईटली ही रिंग लावून घ्यायची आणि याच्यावरती आता आपण आरी वर्क शिकणार आहोत. आता आरी वर्कसाठी लागणारा सगळ्यात बेसिक टाका म्हणजेच चेन स्टिच, जी की सगळ्या डिझाईन्समध्ये आपण करू शकतो. त्याची आउटर लाईन जी आहे ती आपण चेन स्टिचने कवर करून आणि नंतर आतमध्ये बीड्स आणि कुंदन वगैरे वापरून त्याची डिझाईन बनवू शकतो. तर सुरुवात करूया. चेन स्टिच कशी असते ती पाहूया. हा जरीचा धागा घ्यायचा आहे आणि त्याचं जे सुरुवातीचं टोक आहे त्याला गाठ मारून घ्यायची आहे. मोठी गाठ मारायची. तर या सुरुवातीच्या टोकाला अशी मोठी गाठ बांधून घ्यायची, जेणेकरून ही गाठ किंवा हा धागा कपड्यातून निसटू नये. तर ही गाठ अशी मारून घ्यायची आणि हा धागा जो आहे तो आपल्या हातामध्ये अशा पद्धतीने पकडायचा. हा सरळ धागा घ्यायचा आणि ते कात्रीत पकडल्यासारखं आपल्या बोटांमध्ये पकडायचं आहे दोन्ही साईडला. असा हा धागा आता हा कपड्याच्या खाली न्यायचा आणि कपड्याच्या खाली नेऊन सुई घ्यायची 14 नंबरची 0.5 mm ट्युलिप जापान कंपनीची. आणि हे जे नाव आहे ट्युलिप जापान हे नेहमी
लक्षात ठेवा की आपल्याकडे असले पाहिजे, जेणेकरून हा धागा इझिली यात अडकला जातो. हे पहा, अशा पद्धतीने हीच क्रिया आपल्याला हा धागा कपड्याच्या खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि सुई वरच्या बाजूला. आणि हा धागा, ही बघा ट्युलिप जापानचं नाव, आपल्या बाजूने ठेवायचं आहे आणि यात ही सुई अशी अडकवून धागा वरती आणायचा आहे. चला तर सुरुवात करूया. चेन स्टिच पाहूया. आता ही धाग्याची गुंडी पण आपण अशी खाली ठेवणार आहोत. हे पहा, इकडे खाली. आता मी एकदा वरून काय क्रिया करते ते दाखवते आणि त्यानंतर खालचा कॅमेरा लावूया आपण. तर ही ट्युलिप जापान सुईचं जे नाव आहे ते आपल्या बाजूला करायचं, सुई खाली घालायची आणि त्यानंतर हे माझी बोटं दिसत असतील हलताना, तर तिथून तो धागा वरती काढून घ्यायचा. आणि आता जो सिंगल धागा असेल तो आपल्या हातात धरायचा आणि बाकीचा सोडून द्यायचा. आता समोर एक टाका घालूया आपण. त्याच पद्धतीने धागा सुईला गुंडाळून वरती काढायचा आणि ह्या आधीच्या टाक्यामधून सुई फिरवून हा पुन्हा हे अशा पद्धतीने आणि गाठ अडकवायची कपड्यामध्ये आणि हा सिंगल धागा पकडायचा आणि चेन स्टिच चालू करायची. सुईला प्रत्येक वेळी असा धागा गुंडाळायचा किंवा त्या ज्या टोकात आहे ते धागा अडकवून परत तो वरती घ्यायचा आणि मागच्या टाक्यात अडकवून पुन्हा पुढे जायचं. पद्धतीने हात गोल फिरवून आणि सुई अगदी नकळत गोल फिरवून हा टाका आपल्याला तयार करता येतो. पण यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे.